नमस्कार, मी संदेश. कॉमेडी व्हिडिओमध्ये सरसे स्वागत आपल्याला आज एक ब्लॉग तयार करायचा आहे जनावरांच्या वैरणीवरचा. म्हणजे आपले कालच्या भागात दावलेलं आहे, तुम्हाला जनावरं ते आहेत म्हणून. आज आपण काय काय नियोजन करतो. आज कडवाळा धावणार आहे आपल्या जनावरांचे. बघू शकता तुम्ही, ही कडवाळा आहे. ही फक्त 2 ते 2.5 महिन्याचं कडवाळा आहे आपलं. त्याचं मी तुम्हाला नियोजन कसं कसं केलंय मी वैयक्तिक स्वतःचं सांगतो. आपण टाकलं तेव्हा एकदा खुरपण घेतलं ह्याला 30 दिवस झाल्यावर, 1 महिन्याची कडवाळ झाल्यावर 30 दिवसानंतर परत आपण युरिया टाकलेला आहे. याला युरिया टाकून परत त्याला त्याच्यावर आपण 2-3 पाणी दिली. युरिया टाकून 2-3 पाणी दिली. परत बघू शकता तुम्ही, माझी कडवाळ आहे. परत आपण 2-3 पाणी देऊन परत एकदा खुरपण केली. ह्याची खुरपण झाली, खुरपण केली. परत 3-4 पाणी त्याच्यावर सलग दिली 8-8 दिवसाच्या फरकावर त्या कडवाळाला. तुम्ही शेतकरी मित्रांनो बघू शकता, ही कडवाळ आपले केवढं म्हणजे कमीत कमी 7 ते 8 फुटाचं कडवाळ आहे. आणि ती वैशिष्ट्य म्हणजे इसकाटलेला आहे. ते 3.5 फूट सर 3 फुटी बघू शकता. पलीकडं नवी कडवाळी 3 फुटी ह्यात आहे. आपण परत आता ही 2 ते 2.5 महिन्यात म्हणजे जनावराला घालायचा आले, अजून निसवलेलं नाही, त्याच्यामुळे आपण चालू केलं नाही. आपण मका धावतो आता ह्याच प्लॉट म्हणजे वरची. एकच मिनिट, मका बघू शकता. ही साईडचा ऊस बघा, ही साईडचा ऊस आहे. आपला तो ऊस आहे 265 मधला. हे आपण इथनं चालू केलेलं आहे. जनावरांसाठी वैरण काढून मधले नेलेले आहे. इथले किनिबोल व ही जरा मध्यभागी बारकी मका राहिली. वरची बघू शकता तुम्ही मका आपली. तिथलं मी आपण वैशिष्ट्य म्हणजे हाई वरच मकेला आणि कडवाळ्याला म्हणजे एकच प्लॉट आहे. एका प्लॉट मध्येच केलेला आहे समजे. आपण फक्त निम्यावर केलेला आहे. खाली कडवाळ वर मका केलेली आहे, म्हणजे दोन्ही वैरणी पुरवणी पडण्यासाठी असं केलेलं आहे आपण. तुम्ही बघू शकता. संदेश कॉमेडी ही व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, जास्तीत जास्त व्हायरल करा. भारतातून जास्तीत जास्त यूज आले पाहिजे आपल्या संदेश भैयाला. बघू शकता आपले कडवाळ मका आहे संदेशची. आपण बघू शकता त्याच्या रानामध्ये तो आता सध्याला मका लावली आहे. खाली आपण मका कडवाळ पाहिला आहे प्लॉटमध्ये. एकूण किती एकर आहे सोमा संदेश? एकूण जमीन किती आहे? एवढं गुंठ किती आहे? 15 गुंठ्याचा आहे. बघा तो झाड आहे. आपण ह्या सावलीच्या झाडाखाली बसू शकतो. बघू शकता मका जे आपण कडवाळ्याला नियोजन केलेलं आहे तीच तिथं मक्याला केलेलं आहे असंच. ऊस आहे पलीकडे. फक्त आपण ही जरा नियोजन थोडं वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. ही पांढरी दूध गंगा मका आहे. ही ह्याची कणसी तर एवढी गोड आहे, खायला लई छान आहे. बघू शकता तुम्ही. त्याला काय आता कणसं नाही. अजून काय दाखवता येईल तुम्हाला संदेश? ऊस आहे का? ऊस आहे बघू शकता. पलीकडे ह्याच्या पलीकडे आहे 265 म्हणून ऊस आहे. 265. आपले संदेश कॉमेडी व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया.